गुरुवारी नाताळ सणाचा मुख्य दिवस आहे। ख्रिश्चन समाजातील बांधवांनी घरोघरी विद्युत रोषणाई करून आकर्षक सजावट केली आहे। शहरातील सर्व चर्चवर सुद्धा नेत्रदीपक रोषणाई करण्यात आली असून शहरातील बाजारपेठा ख्रिसमसच्या स्वागतासाठी सज्ज झाल्यात। लहान मोठे आकाराचे ख्रिसमस ट्री, रंगीबेरंगी दिवे, शोभेच्या आणि सजावटीच्या वस्तू, विविध प्रकारचे केक आणि मेणबत्त्या अशा साहित्यांनी ख्रिसमसची जय्यत तयारी झाली आहे। गुरुवारी नाताळ निमित्त शहरातील विविध चर्चमध्ये प्रार्थना आणि अन्य धार्मिक कार्यक्रम होणार आहेत। मेरी ख्रिसमस अशा शब्दात ख्रिश्चन बांधवांकडून शुभेच्छा येऊ लागल्यात। गुरुवारी ख्रिसमस म्हणजे नाताळचा सण आहे। प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या स्मरणासाठी आणि भगवान येशूंनी दिलेल्या प्रेम, क्षमा, दया आणि शांततेच्या संदेशाचा प्रचार करण्यासाठी नाताळ सण साजरा होतो। कोल्हापुरातही अनेक ख्रिश्चन बांधव वर्षानुवर्ष राहतात। कावळा नाका परिसर, कनान नगर, बाबर हॉस्पिटल परिसर, ब्रह्मपुरी आणि न्यू शाहूपुरी या परिसरात अनेक ख्रिश्चन बांधवांनी आपापली घरं सजवली आहेत। गेल्या आठवडाभर घरोघरी नाताळची तयारी सुरू झाली आहे आणि घराची साफसफाई, रंगरंगोटी करून संपूर्ण घरावर दिव्यांच्या माळा, अंगणात ख्रिसमस ट्री, दारावर आकाश कंदील लावून ख्रिश्चन बांधव नाताळ सण साजरा करण्यासाठी सज्ज आहेत। तर शहरातील विविध चर्च सुद्धा विद्युत रोषणाईनं सजली आहेत। उद्या म्हणजे गुरुवारी सकाळपासून दिवसभर या चर्चमध्ये प्रार्थना आणि अन्य धार्मिक कार्यक्रम होणार आहेत। दुसरीकडे गेल्या आठवड्यापासूनच नाताळच्या स्वागतासाठी कोल्हापूरच्या बाजारपेठा फुलल्या आहेत। विविध प्रकारचे आर्टिफिशियल ख्रिसमस ट्री, चांदणीच्या आकाराच्या लाईटच्या माळा, सांता क्लॉजचे लाल रंगाचे कपडे आणि लाल टोप्या, विविध रंगी लाईटच्या माळा अशा साहित्याने दुकानं सजली आहेत। नाताळच्या निमित्तानं सांता क्लॉज भेटतो आणि विविध खेळण्यांसह चॉकलेट आणि मिठाईचं वाटप करतो। त्यामुळे बच्चे कंपनीमध्ये नाताळबद्दल एक वेगळंच आकर्षण आहे।